मध्ये सगळ्या भाज्या धुवून टाकून त्याच्यामध्ये अर्धा तांब्या पाणी टाकून मीठ टाकून झाकून ठेवले। इकडे मी तोपर्यंत फोडणीची तयारी करते। कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे, 2-3 कांदे बारीक छोटे छोटे चिरून घ्यायचे। त्याच्यानंतर आपण 2 टोमॅटो धुवून स्वच्छ ते पण बारीक चिरून घ्यायचे आहे। एकदम छान बारीक चिरल्यानंतर ते व्यवस्थित शिजले जातात, त्यामुळे ते बारीक चिरून घ्यायचे आहेत। इकडे मी थोडीशी कोथिंबीर घेतली आहे, ती पण एकदम बारीक चिरून घ्यायची आहे। कोथिंबीर बारीक चिरली तर ते मोठी मोठी राहिली तर ते तसंच कचकच लागत नाही, म्हणून ती बारीक चिरून घ्यायची आहे। इकडं कढईमध्ये भाज्या शिजलेल्या मी सगळ्या अशा मॅश करून घेतलेल्या आहेत आणि इकडं कढईमध्ये कांदा भाजायला टाकलेला आहे। त्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकून परत ते एकदम व्यवस्थित मिक्स होईपर्यंत, आलं लसूण पेस्टचा वास येईपर्यंत हलवायचं। त्याच्यामध्ये टोमॅटो टाकून घ्यायचा आहे आणि ते व्यवस्थित हलवून त्याच्यामध्ये कोथिंबीर पण टाकून घ्यायची आहे, ती पण व्यवस्थित हलवायची आहे। त्याच्यामध्ये पावभाजी मसाला आणि मिरची पावडर टाकून व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आणि थोडंसं पाणी टाकून मॅश केलेल्या भाज्या टाकून असं छान पावभाजी तयारी होते। थँक्यू।